शहापूर तालुक्यातील कंपनी मालक स्थानिक तरुणांना नोकरी देण्यास का करतात टाळाटाळ? आणि शहापूर तालुक्यातील तरुणांचा रोजगाराच्या शोधात स्थलांतर कधी थांबणार? आपण आज या विषयावर थोडा प्रकाश टाकणार आहोत. शहापूर तालुक्यातील अनेक वाडी वस्त्या आज अक्षरशः ओसाड झाल्याचे विदारक चित्र समोर येत आहेत. 40-50 घरं असलेल्या अनेक गावात आता दारांवर कुलपे, ओसाड पडलेली अंगणे आणि शांततेची दाट चादर पसरलेली दिसते. एकेकाळी सकाळ संध्याकाळ चुलीचा धूर, गुरांच्या घंटा, मुलांचा किलबिलाट आणि सण उत्सवाचा गजर असणारी ही खेडे आज बेरोजगारीमुळे निर्मनुष्य होत चालली आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणच्या कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार नसल्याने तरुण पिढीला गाव सोडून शहराचा रस्ता धरावा लागत असून त्यामुळे संपूर्ण ग्रामीण जीवनच विस्कळीत झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे, कल्याण, भिवंडी या शहरांकडे रोजगारासाठी शहापूर तालुक्यातील तरुणांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. याला एकच कारण आहे की आपल्या तालुक्यातील कंपनी मालक स्थानिकांना रोजगार नोकरी देण्यास मुद्दामून टाळाटाळ करत आहेत. मुद्दामून स्थानिक तरुणांच्या इंटरव्ह्यूज म्हणजेच मुलाखती घेताना त्या कठीण पद्धतीने घ्यायच्या, जेणेकरून तरुणांचा आत्मविश्वास डगमगून टाकायचा. यामुळे आपल्या तालुक्यातील आसनगाव, आडगाव, वासिन, कळमगाव, लाहे या कंपनीतून मध्ये बहुसंख्य कामगार हे शहरातून सकाळी लोकल ट्रेन भरभरून येत आहेत आणि आपले तरुण स्थलांतरित होत आहेत. याला कारण येथील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी शेतीवर आधारित उत्पन्न, उद्योगधंद्याची कमतरता आणि स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत. तसेच तालुक्यातील अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांनी आयुष्यभरची कमाई असलेल्या आपल्या जमिनी सरकारला दिल्या. यात काहींना मोबदला मिळाला नाहीच, तर ज्यांना मिळाला त्यातून ना शाश्वत व्यवसाय, ना नोकऱ्या उभ्या राहिल्या, ना सुरक्षित भविष्य घडले. आता यापुढे राजकीय नेतृत्व आणि प्रशासनाने अंतर्मुख होऊन ठोस निर्णय घेऊन स्थानिक कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना कशा प्रकारे रोजगार उपलब्ध करून कंपनी प्रशासनाला आणि मालकास कंपन्यांमध्ये स्थानिक रोजगार प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे की सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठ्या आणि मेगा उद्योगांमध्ये कमीत कमी 80% रोजगार स्थानिकांना मिळावा म्हणून राखीव ठेवण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करून घेतली पाहिजे. तरच आपले तरुण रोजगाराच्या शोधात स्थलांतर करणार नाहीत.